सुप्रभात मंडळी. मी वैभवी प्रकाश राणे स्वागत करते तुमचे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सफर विथ मेमरीज. मी आणि माझे मैत्रीण सौभाग्य म्हणजेच माझे आजचे ट्रॅव्हलिंग पार्टनर निघालो होतो जव्हारला जाण्यासाठी, म्हणजेच आमचं जव्हार एक्सप्लोअर करण्यासाठी. त्यासाठी आम्ही वसईवरून निघालो 6 वाजता आणि अहमदाबाद एक्सप्रेसवेने आम्ही आमचा प्रवास सुरुवात केला. एक्सप्रेसवेने लागलोच आणि नंतर आम्ही आनंद लुटतच होतो आमच्या जर्नीचा. तेवढ्यात आम्हाला ट्रॅफिक मिळाले आणि आम्हाला वाटलं की ट्रॅफिक थोडाफार अंतरावरच आहे, कारण की पुढे रस्त्याचे काम चालू होते. पण नंतर समजले की नाही, ट्रॅफिक खूप मोठे आहे. मग रस्त्याच्या कडेकडेने ट्रकच्या अधूनमधून गाडी काढत काढत आम्ही कसे बसे त्या ट्रॅफिकमधून तर बाहेरच पडलो. ह्या प्रवासामागची गंमत म्हणजेच या प्रवासामागची प्लॅनिंग कशी झाली हे सांगायला मला तर खूपच आवडेल. कारण का आदल्या दिवशीपर्यंत कुठे जाऊया हा विचार करणारे आम्ही सकाळी 6 वाजता उठून म्हटलं जव्हारसाठीच निघालो. जव्हारला जाण्याचं मूळ कारण म्हणजे दाभोसा वॉटरफॉलच होतं. दाभोसा वॉटरफॉलला जायची उत्सुकता होती, कारण का खूप दिवस अशी इच्छा होती की दाभोसा वॉटरफॉलला जायचंय. सो ती इच्छा आज पूर्ण करायचीच होती. त्यासाठी आम्ही ठरवलं की चला बघूया, कारण का पाऊस तुम्हाला तर माहितीच आहे की हे 2-3 दिवस खूप प्रचंड कमी प्रमाणातच पडत होता. त्याच्यामुळे असं वाटलं की असेल की नाही पाणी ते माहिती नाही. पण नंतर मग इंटरनेटवर फोटो बघून हे करून नंतर असं वाटलं की चला जाऊया, काही नसेल तरी आपण एक्सप्लोअर तरी करूच शकतो. पुढे आम्ही आमचा प्रवास असाच चालू ठेवला. पुढे हालोली मनोर साईडला खूप ट्रॅफिक असल्या कारणाने नंतर मग आम्ही पालघर मनोर रोडनेच निघालो. पालघर मनोर रोडची खासियत अशी किंवा त्या पालघर साईडच्या कोणत्याही रोडची खासियत अशी की तिथे दोन्ही साईडला झाडं असतात आणि रस्ता एवढा छान आहे की तुम्ही 80-90च्या स्पीडने गाडी आरामात चालवू शकता. पण टर्निंग आणि असतात, त्याच्यामुळे एवढी चालवू नका, ही नम्र विनंती.
आम्ही विचारसुद्धा केला नव्हता अशा प्रकारचे वातावरण त्या दिवशी होते. मध्ये-मध्ये पाऊस, मध्ये-मध्ये ऊन, सुंदर असा रोड, ते दोन्ही साईडला झाडं. जसे पाहिजे होते तसे रायडिंगसाठी वातावरण मिळालं होतं. सोबत छान पार्टनर होता आणि माझी सोबतीण म्हणजेच माझी सखी, माझी बाईक होती. जव्हारला गेल्यावर आम्ही सर्वात प्रथम लेपर्ड्स व्हॅलीला गेलो. लेपर्ड्स व्हॅली हे पहिलं जव्हारचं ठिकाण असून तिथे आपल्याला एक बोर्ड दिसतो. त्या बोर्डवर तुम्हाला सगळे डायरेक्शन मिळतील की कोणत्या दिशेला काय आहे. कारण का समोरच्या दिशेला जयविलास पॅलेस आणि दाबोसा वॉटरफॉल आहे, तर त्याच्या बाजूच्या दिशेला आपल्याला काळामांडी वॉटरफॉल आणि दिसतो. त्याच्यामुळे आम्ही लेपर्ड्स व्हॅली केली आणि लेपर्ड्स व्हॅलीनंतर आम्ही तिथे फोटोज काढले आणि नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. जयविलास पॅलेस हे पॅलेस मी जेव्हा प्लेसेस किंवा जेव्हा मी सर्चिंग करत होती तेव्हा पाहिले होते. मला असं वाटलं पण नव्हतं की जव्हारमध्ये असा काही पॅलेस असेल आणि त्या पॅलेसच्या मागच्या बाजूला एकदम सुंदर असा व्ह्यू असेल. कारण का ह्या व्ह्यू तुम्हाला ट्रॅकिंग करून मिळेल असाच होता. मस्तपैकी आम्ही तिथे गप्पा मारत बसलो कारण का पावसाचे प्रमाण होते. सो आम्ही विचार केला की थोडा वेळ इथे गप्पा मारत बसूया. मग आम्ही तिथे छान अशा मागच्या बाजूला गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही तिथून निघालो.
पावसाच्या कारणाने आणि वन डे ट्रिप करायची होती म्हणून आम्ही जयविलास पॅलेसवरून सरळ दाबोसा वॉटरफॉललाच निघालो. दाबोसा वॉटरफॉलला जायच्यामध्ये तुम्हाला एक डॅम लागेल. तिथे तुम्ही थांबू शकता आणि सुंदर असा रोड तर आहेच, दोन्ही बाजूला झाडं आणि पण तुम्ही दाबोसा वॉटरफॉलला डायरेक्ट गेलात तर खूप उत्तम राहील. कारण का दाबोसा वॉटरफॉलवरून रिटर्न तुम्हाला यायला खूप टाईम लागू शकतो. कारण का दाबोसा वॉटरफॉल हा खूप आतमध्ये आहे. सो आम्ही तिथेच निघालो. दाभोसा वॉटरफॉलचे दृश्य मला पाहिजे तसे होते. मला अजिबात ह्या ट्रिपमध्ये रिग्रेट झालं नाही, की मी 3च प्लेसेस केले किंवा 4च प्लेसेस केले. मला ही ट्रिप आणि ही माझी राईड खूप वर्थ इट वाटली. कारण का ज्या ठिकाणासाठी मी एवढ्या लांबून यायचे कष्ट केले, ते ठिकाण मला बघायला मिळाले. त्याच्यामुळे ही ट्रिप माझ्यासाठी वर्थ इटच होती. असे अजून खूप सारे असे ठिकाणं आहेत, जी तुम्ही जव्हारमध्ये एक्सप्लोर करू शकता. आम्हाला वेळेचं बंधन होतं आणि आम्हाला वन डे ट्रिप करायची होती. आम्हाला रिटर्न घरी जायचं होतं. म्हणून आम्ही 4 वाजताच रिटर्नसाठी निघालो. अजूनही खूप ठिकाणे आहेत, जी तुम्ही जव्हारमध्ये नक्कीच एक्सप्लोर करू शकता. कारण का इकडचा निसर्ग, इकडची शेती, इकडची माणसं खूप साधी सरळ आहेत. तुम्ही इथे नक्की एक्सप्लोर करू शकता. खूप आनंद लुटू शकता. गावाकडची लाईफ एन्जॉय करू शकता. सो काही अजून ठिकाणे आहेत, ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते तुम्ही नक्की एक्सप्लोर करा आणि प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर. आणि धन्यवाद. बाय.